वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण बघणार आहोत की हाऊ टू कव्हर पेपर 2 सिलेबस इन 1 डे. जसं आपण पेपर 1चं बघितलं होतं, पण आपल्याकडे तेव्हा टाइम स्पॅन खूप जास्त होता. पण पेपर 2 मध्ये आपल्याकडे टाइम स्पॅन अगदी कमी आहे. सो आपल्याला त्या दृष्टिकोनातून ते कंप्लीट करायचंय. आपला पेपर 1 एंड पेपर 2 मध्ये डिफरन्स फक्त टाइम स्पॅनचाच आलेला आहे. आता इथं आपल्याला 1 डे आहे फक्त. तर आपली 3 रिव्हिजन नाही, पण 2 रिव्हिजन कोणत्याही परिस्थितीत झालीच पाहिजे. बिकॉज 2 रिव्हिजन झाल्याशिवाय आपल्याला पण तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. सो फर्स्ट थिंग इथं पण आपण सेम फॉर्मॅट फॉलो करणार आहे. यायचं, पेपर 1 तुम्ही देऊन आलेले असणार आहे, थकलेले असणार आहे. आय नो तुम्हाला फ्रस्ट्रेशन असणार आहे. ज्यांचे पेपर छान गेले ते हॅपी असतील. पण ज्यांचे पेपर छान गेलेले नाही आताचा एनएटचा, तो तो व्यक्ती खूप जास्त फ्रस्ट्रेटेड असतो. पण तुम्हाला आता पेपर 2 काढायचा आहे. तर पेपर 2 काढण्यासाठी तुम्हाला पेपर 1 ची फ्रस्ट्रेशनला लेट गो करावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्या पेपर 1 ची फ्रस्ट्रेशनला लेट गो करणार नाही, तोपर्यंत तुम्ही पेपर 2 ला एक्सेप्ट करू शकणार नाही. आणि फॉर दोज स्टुडंट्स स्पेसिफिकली ज्यांचे पेपर 1 चांगला गेलेला नाहीये, त्यांच्यासाठी खास करून मी सांगतेय, पेपर 2 तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे टू स्कोर गुड मार्क्स. सो म्हणून तुमचा फुल फोकस कुठे असला पाहिजे? तर पेपर 2 वरती. ओके? सगळ्यात आधी काय करायचंय? सेम फॉर्मॅट यायचंय, 2 तास रेस्ट करायचंय, जी काही फ्रस्ट्रेशन आहे सगळं डंप ऑफ करून टाकायचंय. एकदम फ्रेश माइंडसेटनी आपला फोकस स्टार्ट करायचंय पेपर 2 कडे. देन विथ अ काम माइंडसेट स्टार्ट स्टडींग. ऑफ कोर्स. त्यानंतर स्टार्ट स्टडींग फ्रॉम 7 to 9 रिवाइज श्लोका. आता याच्यात फक्त श्लोक करायचे आहेत का? नाही. आपण पेपर 1 साठी दिलेला भरपूर टाइम. फक्त श्लोक रिवाइज केले, फक्त श्लोक रिवाइज केले. पण आता तुमच्याकडे तेवढा टाइम आहे का फक्त श्लोक रिवाइज करायला? नाही. तुम्ही याच्यात फक्त श्लोक रिवाइज करायचेच नाही, तर आयुर्वेदचा पार्ट सुद्धा अभ्यासाला सुरुवात करून टाकायची आहे. श्लोक फटाफट 10 ते 12 रीड्स देऊन टाकायचे आणि पटकन आयुर्वेदचा अभ्यास करायला स्टार्ट करायचा आहे. आता मात्र तुम्ही लगेच झोपायचं नाही. तुम्ही साधारण 9 वाजतापर्यंत श्लोक जरी केले तरी आय वुडंट माइंड, पण 10 ते 12 सुद्धा तुम्ही इथं अभ्यास करायचा आहे. 10 ते 12 अभ्यास केला तर कमीत कमी तुमचे 3 आयुर्वेदाचे टॉपिक उरकून जातात. 8 आहेत आय गेस, 8 का 9 टॉपिक आहेत आयुर्वेदाचे, त्यातले 3 उरकून जातात. पेपर 2 मध्ये तर प्रमाण शारीर वाचण्याची पण गरज नाही. एमसीक्यूचा टॉपिक आहे. फक्त वरून बघायचंय तुम्हाला. सो तुमचा बेसिक सिलेबस तरी उरकून जातो. परत 12 वाजता घ्या झोपायला. 12 ते 6 नीट झोपा 6 तास. मला माहिती आहे 1 तास कमी देते मी तुम्हाला झोपायला, पण आपल्याकडे टाईम नाहीये. 12 ते 6 अभ्यास 12 ते 6 झोपून घ्या. 6 वाजता उठा, आवरा. 7 वाजता शार्प अभ्यासाला बसायचंय. आता तुमच्याकडे एकच दिवस आहे अख्खा आयुर्वेद एंड मॉडर्न रिवाइज करायला. आयुर्वेदचे 4 टॉपिक काल केले होते. 4 टॉपिक तुम्हाला 7 ते 9 मध्ये उरकून टाकायचे आहेत. 9 वाजता शार्प सकाळच्या 9 वाजता तुम्ही मॉडर्नचा टॉपिक घ्यायला बसाल, तेव्हा जाऊन तुम्हाला कुठं रात्रीचे 9 पर्यंत ते टॉपिक्स उरकणार. एवढे जास्त टॉपिक्स आहेत, सगळं करायचंय. परत सेन्सरी ऑर्गन आहे, सेन्सरी ऑर्गनवरती फिक्स एलएक्यू आहे. प्रत्येक सेन्सरी ऑर्गन इम्पॉर्टंट आहे, एक सोडू पण शकत नाही आपण. तर स्किप करण्यासारखं ॲज सच खूप जास्त नाहीये पेपर 2 मध्ये. म्हणून आपल्याला सगळं कव्हर करायचंय. सगळ्यांची ॲटलीस्ट फर्स्ट रीडिंग तरी झाली पाहिजे. सो मेक शुअर कराल की तुम्ही काय करणार आहे, सकाळी 9 वाजतापासून ते रात्री 9 पर्यंत तुमचे अख्खे मॉडर्नचे टॉपिक उरकवून टाकायचे. जर लवकर उरकले तर खूप छान गोष्ट आहे. नाही उरकले पण 9 पर्यंत कंप्लीट करायचंय. तुम्हाला मी नाही करू शकत हा एक कॉन्सेप्टच माहिती नाहीये. एकदा की तुमचे हे टॉपिक्स उरकून जातात, मग देन यू हॅव टाईम. आता मग तुम्ही काय करायचं, जेवण वगैरे करायचं. जेवण करून थोडं रेस्ट करा. रेस्ट केल्यानंतर परत रात्री झोपण्या अगोदर किमान 9 वाजतापासून 9 नाही 10 वाजतापासून ते 1 वाजेपर्यंत सगळ्या आयुर्वेदचे टॉपिक रिवाइज करून घ्या. एकदम नीटली परफेक्शन सोबत रिवाइज झाले पाहिजे. एकदा आयुर्वेदची रिव्हिजन झाली, की परत मग तुम्ही झोपायला घ्या. परत दुसऱ्या दिवशी 6 वाजता उठा. 6 ते 7 फ्रेश व्हा. परत तुमच्याकडे 5च तास आहे 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत तुमचे सगळे काय झाले पाहिजे, मॉडर्नचे टॉपिक परत रिवाइज झाले पाहिजे. अशी जर तुम्ही शेड्यूल फॉलो केला, आय नो तुम्हाला झोपायला कंपॅरेटिव्हली कमी वेळ भेटणार आहे. बट यांनी तुमचं काय बेनिफिट होईल, की तुमचं सिलेबस कव्हर होईल आणि सिलेबस कव्हर करणं सध्याच्या काळाला जास्त महत्त्वाचं आहे, रॅदर दॅन स्लीपिंग.
बरोबर. सो याच्याने आपलं काय होईल, सिलेबस एकदा कव्हर होईल. एक नाही तर आपली 2 रिव्हिजन होईल आणि इथं रिव्हिजनच मॅटर करते, जे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यात मदत करणार आहे. जेवढी जास्त रिव्हिजन तेवढं जास्त कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. ज्या मुलांचं ऑलरेडी 2-3 वेळा रीड करून झालेलं आहे, त्यांची कदाचित 3 रिव्हिजन ही होईल. पण स्वतःला लोकांपेक्षा कमी आखायचं नाही. आपण डिटेल रीडिंग केली आहे. त्यांनी डिटेल रीडिंग आधी केली होती. यावेळेस त्यांनी डिटेल रीडिंगच केली नाही. म्हणून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असा फारसा फरक नाहीये. ही गोष्ट ध्यानात घ्यायची. ठीक आहे. सगळे महत्त्वाचे टॉपिक्स जसं मी तुम्हाला पेपर 1 साठी दिले होते आय-एम-पी टॉपिकची एक लिस्ट, तशीच मी तुम्हाला पेपर 2 साठी पण एक्झामच्या बिफोरची एक आय-एम-पी टॉपिकची लिस्ट देणार आहे. मेक शुअर करायचं आहे की त्यातला प्रत्येक पॉइंट कव्हर झालाच पाहिजे. जास्त मचमच, चिडचिड हे सगळं करायचंच नाहीये. आपलं अभ्यास आणि आपली पुस्तक एवढंच आपला गोल असला पाहिजे. साधारण एवढेच दिवस होतपर्यंत तरी. एक्झामचा फेजच असा असतो. आता तुम्हीच मला सांगा, जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला आले होते बी-एम-एसमध्ये, तेव्हा तुम्हाला काय समजत होतं? आणि आता तुमची डेव्हलपमेंट बघा. हे साधारण 1-1.5 वर्षात तुमची किती प्रोग्रेस झाली आहे. आता तुम्हाला बेसिक एनाटॉमिकल स्ट्रक्चर माहिती आहे बॉडीचं, फिजिओलॉजी माहिती आहे. संहिता सिद्धांतसारखा सब्जेक्ट तुम्हाला वाचता येतोय. ज्या लोकांना संस्कृत कधी माहिती सुद्धा नव्हतं, ते लोकं संस्कृतमध्ये श्लोक वाचताय. हे सगळी तुमची काय आहे, डेव्हलपमेंट आहे. पण फक्त हे डेव्हलपमेंट करून होत नाही, तर त्या डेव्हलपमेंटची आपल्याला टेस्ट पण द्यावी लागते आणि युनिव्हर्सिटी एक्झाम हेच तुमची टेस्ट असते. सो इफ यू गिव्ह युअर बेस्ट हिअर, then only you will be able to score very, very good marks in your exam. So please do focus on your exam much more. ठीक आहे. हे फक्त क्वचित महिनाभर असतात, जेव्हा तुम्हाला तुमचा फुल फोकस तुमच्या एक्झाम्सकडे द्यावा लागतो. म्हणून सांगतीये. तुम्हाला तुमचे सगळे आय-एम-पी टॉपिक्स रिवाईज झालेच पाहिजे. सगळी रिव्हिजन एका दिवसात एंड अप झाली पाहिजे. Then start with fast revision for the remaining day, probably 1 or 2 hours only. मी तुम्हाला म्हटलं होतं. Your last revision should start on the morning of the day of the exam. कारण 2 वाजता पेपर आहे, 12 वाजतापासून तुमचे टाईमपास सुरू होईल, बॅग राहील, जेवण वगैरे राहील. 1 वाजता तुम्ही सेंटरसाठी निघाल, 1:30 पर्यंत सेंटरला पोहोचाल, तिथे जाल, वेट कराल, मग तुम्हाला आत बोलवलं जाणार. तर हे 2 तास 100% टाईमपासमध्येच जातात. पण ते टाईमपासमध्ये कव्हर कसे करायचे ते आपल्या हातात आहे. ठीक आहे? मेक शुअर करा की तुम्ही तुमचा सिंगल मिनिट पण वेस्ट करणार नाही. सगळे टॉपिक डोळ्याच्या खालून एकदा तरी का नसो गेलेच पाहिजे. डायग्राम सगळ्यांची एकदा डोळ्याखालून गेलीच पाहिजे. डायग्राममध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. डायग्राम चुकीच्या काढायच्या नाही. बिकॉज एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी परत सांगते, एकदाची तुम्ही थिअरी चुकीची लिहिली ना, ते एक्झामिनरच्या नजरेत येणार नाही. पण तुम्ही डायग्राम चुकीचा काढला ना, ते एक्झामिनरच्या लगेच नजरेत येणार आहे. कारण कोणताही एक्झामिनर हा हायलाइटेड पॉइंटकडे बघतो आणि डायग्राम ही तुमच्या पेपरची हायलाइटिंग पॉइंट्सच असतात. ठीक आहे, स्पेसिफिकली रचना शारीरमध्ये तरी. ठीक आहे. सो मेक शुअर करा की तुम्ही सगळे टॉपिक रिवाईज करायचं. परत सांगते, कॉन्फिडंट राहायचं. नर्व्हस माइंडसेटनी कधीच जायचं नाही. माझा हा टॉपिक सुटला, माझा हे सुटला आहे. आता ह्या गोष्टीवर विश्वास म्हणजे भरोसा नाही ठेवायचा. मी एवढे सगळे टॉपिक केले आहेत, ह्या गोष्टीवरती तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. माझे एवढे-एवढे टॉपिक कंप्लीट झालेत. मी हे वाचलंय, मी ते वाचलंय, अमकं-ढमकं सगळं झालेलं आहे. बी कॉन्फिडंट. तुम्ही जेवढे जास्त पॉझिटिव्ह अफर्मेशन्स कराल, तेवढंच जास्त तुम्हाला एक्झाममध्ये मदत होणार आहे. ठीक आहे. ॲट दी एंड मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणेल, की थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. एकदम छान पेपर लिहा. ओके. थँक यू.